तो न घेता त्यांनी त्याच्या बाहेर जाऊन प्रोसिजर बघितली, घटना हे ते त्या दिवशी व्हीप कोणाचा होता? कारण जर तुम्ही मग काय चोरलत, मग चोरलत काय तुम्ही? आणि आजही माझं असं म्हणणं आहे की ह्या लोकांमध्ये हिंमत नाहीये, स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या वडिलांच्या नावावरती हे मतं मागू शकत नाहीत, म्हणून त्यांना माझा पक्ष आणि माझ्या वडिलांचा चेहरा लागतो. ह्यांना हे काय मर्द नाहीयेत, हे गद्दार आहे. जरूर जनता के बीच में हम तो जा ही रहे हैं. जैसे आज भी आदित्य कोल्हापुर में उस तरफ है, मैं भी 23 तारीख को नासिक जा रहा हूँ, 22 तारीख को तालाराम मंदिर में जा रहा हूँ, उसके पहले भी कहीं जाऊंगा, बाद में जाऊंगा. हम तो जनता में रहे हैं, जनता में रहेंगे, जनता और जनता के लिए, जनता के साथ लेकर, जनता को साथ लेकर हम लड़ेंगे. सर, विधानसभा संजय राऊत यांच्यावरती असं म्हटलंय की आमचं सरकार पूर्णपणे संविधानिक मार्गाने स्थापन झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय सरकार पूर्णपणे संविधानिक मार्गाने स्थापन नाही. सुप्रीम कोर्टाचे आज शिक्कामोर्तब झालं. नाही, त्यांचं म्हणजेच ते देवेंद्र फडणवीस सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान करतायत. कारण सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला जे सगळं म्हटलं होतं की राज्यपालांनी केलेल्या कारवाया सगळ्या चुकीच्या होत्या, सगळं काही चूक होतं आणि केवळ एक नाईलाज म्हणून त्यांनी यांना मान्यता दिली होती. म्हणजे हे सगळं बाद झालेलं सरकार आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की एवढं पुरे आहे. पुढची लढाई लढणार आणि आम्हाला खात्री आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय हे निपक्षपातीपणाने जनतेला, लोकशाहीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.